आली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. शिवाजी महाराज की जय. आणि आम्ही 4 दिवस कचरावाली आली नाही म्हणून तळमळतो. किती दैव दुर्बल आहे. सर मी आता एक ठरवलंय नवीन उपक्रम. म्हणजे आपण बर्थडेला कशी गिफ्ट देतो की नाही या स्टेनलेस स्टीलची आपण बास्केट देऊया ना. अगदी उत्तम बर्थडेची गिफ्ट राहील आणि एक निसर्गाचं देणं परत दिल्याचा एक आनंद तुम्हाला मिळेल. याच ठिकाणी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा. नमस्कार. या छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही पाहत आहात कॉमेडीची जत्रा. लाईफच्या प्रॉब्लेमवर फंटास्टिक मात्रा. मला कानिटकर साहेब तुम्हाला विचारायचं आहे की गेली 6 महिने माझ्यामध्ये तुम्ही निसर्ग दूत या यंत्राचा वापर करताय. तुमचा अनुभव काय? अतिशय सुंदर अनुभव आहे. म्हणजे 6 महिन्यापूर्वी मी एक न्यूज वाचली पेपरमध्ये की असं असं काहीतरी एका सायंटिस्टनी केलं आहे. मग मी लगेच काळेसाहेबांना फोन केला. तेव्हा लगेच तुम्ही या घरी. मग त्यांनी मला एक बॉक्स दिला आणि त्याच्यामध्ये फक्त 2 वाट्या एवढं त्यांचं ते विरजण दिलं. ते कल्चर म्हणतात त्याला. आणि चारों तरफ से पुलिस उसे ढूंढ रही है पण तो कोणालाच सापडत नाहीये सर. तुम्ही जा पटकन एअरपोर्ट वर जा, पकडा त्याला. मला कळतंय तुम्ही काय बोलताय ते. हे बरं तुमच्यापेक्षा झालं गँगरेन डॉन पर्यंत लवकर पोहोचतं आणि तुम्ही पोहोचत नाही यार. काय हे बघा या फालतू गोष्टी बंद करा. तुम्हाला नाही जमणार हेरगिरी. तुम्ही निघा प्लीज. सर मला जमेल सर प्लीज सर. काय नवरा तो खुनी आहे. सर सर नवराच खुनी आहे सर. गुमनाम मध्ये काय होतं जो माणूस पहिल्यांदा मरतो तो खरं मेलेलाच नाहीये. तो सगळ्यांचं खून करत जातो सर. म्हणून मी सांगते आता तोच खुनी आहे. माझे पेशंट संपत चाललेले सर प्लीज. मी तुमचा खून करे. तुम्ही निघा सर असं करू. तुम्ही निघा प्लीज. सर प्लीज तुम्ही निघा. प्लीज रिक्वेस्ट आहे सर. एकदाच नको. एकदाच नको, मला गुप्तहेर करायचंय सर. मला फार आवड आहे. नका करू नका करू सर प्लीज सर. सर एक शेवटचा चान्स सर प्लीज प्लीज. माझा घसा कोरडा पडलाय सर. प्लीज प्लीज. ठीक आहे तुम्हाला एक शेवटचं सांगतो. मिशन सांगतो. मिशन बोला सर. हा काय झालंय आपल्या देशावर अतिरेकी हल्ला होणार आहे. ओके काय फाटली. निघा आता पटकन. नाही 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 हा आपल्या देशावर अतिरेकी हल्ला होणार आहे. ओके. तर तो अतिरेकी ज्या ठिकाणी ती जागा म्हणजे भूमध्य समुद्राच्या ईशान्येला कर्कवृत्तापासून 10 नॉटिकल माइल्स आग्नेय दिशेला नॉर्थ पोलच्या अलीकडच्या बेटावर उभा आहे. तिथे त्यांनी शस्त्रसाठा लपवलेला आहे. तो नक्की शस्त्रसाठा किती आहे हे शोधून काढा आणि त्याला उडवून टाका आणि आपल्या देशाला वाचवा. ओके सर. ओके येस. हे करा. तुम्हाला टफीसाठी बिस्किट आणून द्या. माझ्याकडे कुठली बिस्किट आहे. बिस्किट तुमच्याकडे काय बोलताय ही बघा आहेत बिस्किट. खाऊ खाऊ तुम्ही खाऊ घाला. आता नसेलला कुत्रीला कसं काय खाय घालायचं. काय नाही हो. नसलेल्या कुत्र्याला असा यो यो करून बिस्किट द्यायचं आणि ते आपण करून खाऊन घ्यायचं. अहो मी एवढे बिस्किट खाऊ घातले. बिस्किट सोडावा हाड आपण खाल्लेत मी. आणि आता तर एवढी सवय झाली ना. परवा मी एका लग्नात गेलो होतो. तिथे सगळे बुफेच्या तिथे जेवण राहिले होते आणि मी एका कोपऱ्यात कुत्र्याचे बिस्किट वाव वाव करून खाऊन राहिलो. आता ट्रीटमेंट करून राहिले ना तुम्ही. आता बिस्किट कळते तो म्हणा मारो वाईनी टपीला बिस्किट आणले. काड्या रंगाच्या कुत्र्यावर पांढरे टिपके. तो 8 महिन्यांचा आहे आणि त्याला शेपूट नाहीये. आता सगळी माहिती सांगितली मी तुला. आता हे फालतू धंदे बंद करून तू इलाज कर. मी काय म्हणतो वहिनी आज तुमचा टफी आहे. टफी त्याला जन्मापासूनच शेपूट नाही. नाहीये. हो नाहीये. तो पावसात भिजला होता ना खूप एकदा त्याच्यामुळे ते थोडा प्रॉब्लेम झालाय. पण आम्हाला दोघांना सापडला होता तो तेव्हा. हा खूप सवय झाली नाही आपल्याला आपल्या टफूची. बघू जरा इकडे द्या. पावसात भिजला होता का. सावकाश ना. अंग बघा केवढं तापलं. गरज आहे का त्या उत्पादनाची ते बघायला पाहिजे. दुसरा मुद्दा केवळ डिस्काउंट सेल आहे म्हणून त्याच्यातून आपल्याला काहीतरी लाभ होतोय म्हणजे कमी रकमेमध्ये वस्तू मिळणार आहे. तर असं काही नसतं की डिस्काउंट आहे म्हणजे आपल्याला तो कमी रकमेत मिळणार आहे. तर त्याची शहानिशा करायला हवी आपल्याला. तिसरा मुद्दा आपल्याला येतो तो म्हणजे आपल्याला नेहमी वाचायची सवय करायला पाहिजे की उत्पादन घेताना किंवा एखादी सेवा घेताना सुद्धा त्या उत्पादनावर काय लिहिलेलं आहे म्हणजे त्याची एक्सपायरी डेट काय आहे.
हल्ली त्याच्यावर व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन त्याचा सुद्धा शिक्का असतो, तो बघितला पाहिजे. काही अटी आहेत का? मग अशी या म्हणाल्या त्यांनी आपलं घेतला साबण, 50 साबण घेतले, तर ते आपल्याला खरोखर मुळात त्यांनी बघायला होतं गरजेचे आहेत का, आणि त्याच्यानंतर ते जो काही शिक्का आहे तो मिळणार आहे का, त्याच्यावर काहीतरी अट आहे का, शर्ती आहेत का, ते बघून सारासार विचार करून आपण खरेदी करा. मला विचारायचं आहे वर्षाताई की एखादी पाण्याची बाटली समजा 20 रुपयाला असेल तर एक्सप्रेस वेवरच्या मॉलमध्ये ती कधी कधी 25-30 रुपयाला पण विकली जाते आणि तिथे सांगतात ही बाटली थंड करण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्याकडनं जास्त पैसे घेतो. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? अजिबात नाही, चुकीचं आहे. आत्ता मागच्या आठवड्यातच आम्ही पुन्हा एकदा हा विषय लावून धरलेला आहे आणि मागच्या आठवड्यातच आम्ही वेट्स अँड मेजर्स लीगल मेट्रोलॉजीला परत एकदा पत्र पाठवलंय. एक आंधळा आलता असा डायरेक्ट त्याला बुबुळच नव्हते असा होता आणि तो आला, बाबा पीटर बाबा मला काहीच दिसत नाही. पीटर बाबाने त्याच्या तोंडावर हात फिरवला, असा काहीतरी नाचला आणि त्याला डायरेक्ट दिसायला लागलो. अरे तो आंधळा माणूस जाता आता 2 बायाला डोळे मारून गेला. काय सांगू तुला, निव्वळ येडा माणूस आहे. ती सगळी पेड माणसं असतात अरे, भाड्याने आणलेली. ती आहे ना, ते बाबा सांगतात तसेच वागितात. मला सांग, नाना किमान पॅरालिसिस झाल्यावर आधी रांगत तरी होता. तू या फरशी बाबाकडे नेलं अंथरुणालाच खेळला बाया. फरशी बाबाचा तर इलाज झाला नाही, अशी कूस बदलताना फरशीवर पडला आणि मेला. फरशी बाबाचीच कृपा आहे ती. म्हणजे फरशी बाबाला कळलं की याच्या आयुष्याची दोर बळकट नाहीये, त्याला कुशीवरून बरोबर फरशीवर पाडलं मारून टाकलं. मुक्ती दिली फरशीवर. माय कसला माणूस आहे, सगळ्या गोष्टींना बिंडोक उत्तर आहेत. आणि ज्यांच्या आयुष्याची दुरी बळकट आहे त्यांची कशाला वाट लावितोस? मी वाट लावतो मी अशी बोलती मला ही बायको. अरे परमेश्वरा, अशी बायको देण्यापेक्षा मला उचल, नाही तर मला हिच्यापासून सुटका दे. मी स्वखर्चाने हरिद्वारला येईन. हाव का? तू आहे ना एकदा आस्थीच्या रूपाने मडक्यात माझ्या समोर आहे, मी स्वखर्चाने हरिद्वारला घेऊन जाते तुला. माझ्या मरणावर टपलेली तू, माझ्या मरणावरच टपलेली आहे. पण तुला परिमल बाबाकडे न्यावं लागेल. तो परिमल बाबा बरोबर करतो. नवरा बायकोचं काही दुःख नसतं तो बरोबर सॉल्व्ह करतो. मी पाहिलेलं त्यांच्या दरबारात. अरे बापरे, आय एम सो सॉरी सर, मी तुम्हाला हा पिझ्झा नाही देऊ शकत. तुझ्या आईचा गोत काय प्रॉब्लेम आहे सर? काय आहे, हा पिझ्झा ऑफर मध्ये नाहीये सर. यू हॅव टू पे 50 रुपीज एक्स्ट्रा फॉर दॅट. येस सर. चालेल, तुमची नाटकं 50 रुपये एक्स्ट्रा पाहिजे म्हणून फालतू एवढं कसं लागतं आठवलं, आधीच सांगायचं ना. दिलेस ते 50 रुपये. आता हा पिझ्झा आहे ना, माझ्या घरी डिलिव्हरी करायचा. मी घरी कॅश देणार, घरी डिलिव्हरी. मला खायचा पिझ्झा, खायचा मला. ओके सर, होम डिलिव्हरी ना, हे तर मी करूच शकते. मग कर, बाद झालं मागापासून. होम डिलिव्हरी टू. आय एम सो सॉरी सर. आता काय मी होम डिलिव्हरी नाही देऊ शकत. का पण? काय, तुम्ही आत्ताच एक पॉलिसी तुमची लॅप्स झाली सर आणि त्याचे तुम्ही फाईन भरले सर. याचाच अर्थ तुमच्या घरात कॅश नसेल सर. म्हणजे आम्ही जर पिझ्झा पाठवला आणि आम्हाला कॅश मिळालं नाही तर आमच्या कंपनीचं नुकसान होईल सर. आणि हे आम्ही अफोर्ड नाही करू शकत. म्हणजे कसं, आता तुम्हाला पिझ्झा खाणं परवडणार नाही, तेवढी तुमची लायकी नाहीये सर. वा, मला परवडणार नाही? येस सर. मला परवडणार नाही. माझी लायकी करतेस, स्वतःच्या लायकीत राहायचा. आता तू पिझ्झा पाठवायचा, माझ्या घरात पैसे नसतील तर आमच्या बाजूला पळस राहतात, त्यांच्याकडून पैसे घेईन. त्याने दिलं नाही, त्यांच्या घरात चोरी करायला मिस्टर विचारे पळसकरांकडे चोरी करू पाहतात. मुक्तांगण आधार अडके व्यसनाच्या जायात त्यांना मुक्तांगण आधार. काय मॅडम, आमच्या या शांतिकुंज सोसायटीमध्ये अतिशय शांतता असते आणि सगळे खेळीमेळीने वावरत असतात. पण हल्ली ह्याच्यामुळे आमच्या सोसायटीतली शांतता भंग पाहायला लागले. काय, यांचं व्यसन खूप वाढलंय आणि ह्याच्यामुळे त्याची जी मुलगी आहे ना, अहो ती घर सोडून जातो त्यो. नाही मॅडम, म्हणजे तसं व्यसन नाही म्हणता येणार. म्हणजे मी आपल्या कधीतरी सकाळी थोडीशी पितो, मग वाटलंच तर जरा दुपारी पण पितो. मग आता संध्याकाळी झाली तर तुम्हाला माहिती हात असं थरथर करता म्हणून थोडी पितो. ऍक्च्युली मला डॉक्टरने सांगितलं की 3 टाइम घ्या तुम्ही. डॉक्टर कोण तुझे हे थोर डॉक्टर? हे अतुल डॉक्टर, आम्ही त्यांना डॉक्टर बोलतो. तर ते काय बोलत थोडी तर घ्या. म्हणजे ऍक्च्युली मनापासून वाटतं की दारू नाही प्यायची. चालत सकाळ झाली की हात आपला थरथर कापतो, तर काय करायचं मला तर तुम्ही सांगा.
आता ते जर जे म्हणाले ना की त्यांना असं वाटत असतं मनापासून की दारू प्यायला नको, पण सकाळ झाली की त्यांना इच्छा होते, तर याचाच अर्थ त्यांना दारूचा आजार झालाय, की जसे इतर आजार असतात की कोणाला डायबिटीस होतो, कोणाला अजून